एक महत्त्वाची बातमी समोर येते। उद्धव ठाकरे हे दिल्लीत दाखल झालेले आहेत। एकूण 3 दिवस ते दिल्लीमध्ये असणार आहेत। तर आपल्या या दौऱ्यादरम्यान ते खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत। त्याचबरोबर अन्य काही महत्त्वाची कामे ते दिल्लीत करणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते खासदार राहुल गांधी यांना देखील भेटणार आहेत। या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, राहुल गांधींनी आयोजित केलेला डिनर देखील तिथे आहे, त्याला देखील उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते विमानतळाच्या बाहेर येतील आणि तिथून ते थेट शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाणार आहेत। तिथे ते शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची आज संध्याकाळी बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर आज रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन तिथे स्नेहभोजन जे आहे आज रात्री नियोजित केलेलं आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा देखील या ठिकाणी होणार असल्याची माहिती मिळते। उद्या सगळ्यात महत्त्वाची बैठक पार पडणार आहेत नवी दिल्लीमध्ये। विशेष करून इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत त्या प्रमुख नेत्यांची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। ही बैठक काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये एकूणच इंडिया आघाडीची पुढची रणनीती काय असणार आहे या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे। सर्व एकूणच इंडिया आघाडीतील सर्व जे नेते आहेत ते या संदर्भात चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर रात्री याच निवासस्थानी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सर्व इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी सोबत एक स्नेहभोजन जे आहे ते देखील आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या स्नेहभोजनाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत। ते उपस्थित राहिल्यानंतर एकूणच मुंबई आणि महाराष्ट्रातील एकूण ज्या होणाऱ्या महानगरपालिका आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाची काय नेमकी भूमिका असणार आहे याबद्दल ते अधिक चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। विशेष करून मनसेचा जो सहभाग आहे त्याबद्दल काहीसं काँग्रेसमध्ये नाराजी आहे, तर त्या संदर्भात काय चर्चा होते हे आता पाहावं लागेल। बरं, धन्यवाद उदय आपण दिलेल्या माहितीसाठी। तर उद्धव ठाकरे हे दिल्लीत दाखल झालेले आहेत। पुढे काय राजकीय घडामोडी घडतायत ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।